नमस्कार सर्वांना, मी आहे अर्पिता आणि माझ्या कुकिंग व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी थोडीशी डिफरंट स्टाईलने रेसिपी शेअर करणार आहे. ती म्हणजे कोबीची कोशिंबीर. आपण काकडीची कोशिंबीर खाल्लीच असेल, पण कोबीची कोशिंबीर ही कशी करायची एकदम परफेक्ट रेसिपी ही मी सांगणार आहे, तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि एकदम टेस्टी आणि छान लागते. त्याच्यासाठी एक मोठा हिरवा कोबी घेतलेला आहे. त्याचे असे 2 भाग केलेले आहेत मी पहिला, आणि त्याचे असे थोडे बारीक असे स्लाइस करून घेतलेले आहेत. आडवा आणि उभा असा चिरायचे, एकदम बारीक असे. आपल्याला कोबी चिरून घ्यायचा आहे, जितका आपल्याला बारीक चिरता येईल तितका. एकदम असा खिसला कोबी तो खिसून घेऊ नका, कारण त्याला खूपच असं पाणी सुटतं. आणि कोशिंबीरीसाठी असाच हा कोबी घ्यायचा आहे आणि स्वच्छ मी धुवून घेतलेला आहे पाण्याने आणि निथळत ठेवलेला आहे. आणि एक कांदा चिरून एका बाउलमध्ये आता हे निथळलेला कोबी मी काढून घेतलेला आहे. कांदासुद्धा 1-2 चिरायचे आहेत. कांद्यामुळे छान कोशिंबीरला टेस्ट येते. टॅमॅटोसुद्धा घालायचं आहे, एकदम आडवा उभा करून असा जितका बारीक चिरता येईल तितका मी बारीक असा टॅमॅटो हा चिरून घेतलेला आहे. टॅमॅटो, कांदा ह्याच्यामुळे कोशिंबीरला एक छान फ्लेवर येतं, चांगलं लागतं. आणि कोथिंबीरसुद्धा एक चांगली टेस्ट देते. त्याच्यासाठी बारीक अशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. एकदम हेल्दी अशी आपल्याला कोशिंबीर ही करायची आहे, कोबीची कोशिंबीर. आणि ह्याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट, हे भाजलेले शेंगदाण्याचं कूट आहे. आणि मीठ चवीनुसार, हिंग थोडं घालायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये मी फोडणी देणार आहे. जिरे मोहरीची फोडणी द्यायची, जिरे मोहरी. आणि 2 मिरच्या मी बारीक कट केलेल्या आहेत. जिरे मोहरी तडतडल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये मिरच्या घालून घ्यायच्या आहेत. मिरच्या भाजल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्तासुद्धा घालून घ्यायचा आहे. आणि आता ही गॅस ऑफ करायचं आहे लगेचच, नाही तर फोडणी जळते. त्याच्यासाठी मी लगेचच गॅस ऑफ केलेला आहे, तेल तापल्यानंतरच. आणि ही फोडणी कोशिंबीरीमध्ये घालून घेतलेली आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये दही 3 चमचे होईल एवढं दही मी घेतलेलं आहे, कारण कोबी जास्त प्रमाणात होता, कोशिंबीर जास्त प्रमाणात आहे, त्यामुळे मी तेवढे दही त्या प्रमाणातच घेतलेलं आहे. आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. जरी आपल्याला लगेचच खायची असेल तर दही आणि मीठ घालायचं आहे. आणि जास्त उशिरा खायचं असेल तर मीठ आणि दही हे थोड्या वेळानं घालायचं आहे. ज्यावेळी खायचं आहे, सर्व करायचं आहे, त्याचवेळी आपल्याला घालायचं आहे. आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, एकसारखं करून घ्यायची आहे ही कोशिंबीर. आणि एकदम हेल्दी आणि टेस्टी ही कोशिंबीर लागते. कोबीची कोशिंबीर तुम्ही नक्की करून पहा. आपण रेग्युलर ही काकडीची कोशिंबीर, गाजराची कोशिंबीर ही करतच असतो, पण ही कोबीची कोशिंबीर ही सगळ्यांना आवडणारी आहे कोशिंबीर. आणि त्याच्यामध्ये फोडणी दिल्यामुळे एक छानच असं फ्लेवर, छान टेस्ट अशी ही येते कोशिंबीरला. आम्ही नेहमी बनवतो घरी ही कोशिंबीर आणि छान टेस्टी स्वादिष्ट अशी बनते. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे व्हिडिओ शेअर करत नसाल तर नक्की शेअर करा. आणि तोपर्यंत सर्वांना माझा धन्यवाद.